नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महारविवारच्या दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. महारविवारच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ताच्या मंगळागौरीला सुरुवात झालेली असते. आता सर्वप्रथम मंगळागौरीची प्रार्थना केली जाते, तिची आरती केली जाते आणि त्यानंतर मुक्ताची आई मुक्ताला मंगळागौरीचं महत्त्व सांगत म्हणू लागते, बरं का मुक्ता, या मंगळागौरीमध्ये आपण अन्नपूर्णा मातेचा समावेश केला आहे. अन्नपूर्णा माता म्हणजे पार्वती देवीचं रूप आणि हो, यामध्ये शंकरांची पिंड आहे, म्हणजे आपण महादेव शंकरांचाही समावेश केला आहे. कारण देवादिदेव महादेव आणि पार्वती माता यांना आदर्श पती पत्नी मानले जातात आणि म्हणूनच मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये यांचं स्थान अग्रस्थानी असतं. तर त्यानंतर इंद्राताई म्हणतात, जसा माझा पोरगा. तर आता माधवीताई म्हणतात, जशी माझी पोरगी आदर्श पोरगी आहे आणि आदर्श सून देखील आहे. आता इंद्राताई माधवीताईंना म्हणतात, माझा पोरगा भोळा आहे, अगदी महादेवांसारखा. तर आता माधवीताई म्हणतात, हो का, मग माझी पोरगी सुद्धा अगदी शांत आहे, माता पार्वती देवींसारखी. तर इंद्राताई म्हणतात, माझा पोरगा पण खरंच खूप छान आहे. तर आता माधवीताई म्हणतात, हो, कोणी वाईट म्हटलं आहे, तुमचा मुलगा छानच तर आहे आणि माझी मुलगी पण काही वाईट नाही. आता दोघीही आपल्या मुलांचं कौतुक करू लागतात. तर मंगळागौरीचा खेळ खेळण्यासाठी आलेल्या मनीषाताई म्हणू लागतात, आता पिंग्याची सुरुवात तर तुम्हा दोघांपासूनच करूया. तर आता माधवीताई म्हणतात, काय हो मनीषाताई. तर त्यानंतर माधवीताई मनीषाताईंची ओळख करून देत म्हणतात, मुक्ता, अगं या मनीषाताई आणि हा त्यांचा ग्रुप आज आपल्याजवळ मंगळागौरीचा खेळ खेळण्यासाठी आला आहे आणि यांचे हा सहकारी आणि मनीषाताई एवढ्या अप्रतिम मंगळागौरीचा खेळ खेळतात ना, खरंच मला तर खूप आवडतात. आणि मुक्ता, अगं तू लहान असताना मनीषा मावशी यायची हा आपल्याकडे. तर त्यानंतर मनीषाताई म्हणतात, चला चला आता मंगळागौरीचा खेळ खेळूया. तर आता मुक्ताची आई म्हणू लागते, हो ना, चला सुरुवात तर करूया. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सावनीच्या डिमांडनुसार आता सागरने आदित्यच्या नावावर घर केलेलं असतं. संपूर्ण प्रॉपर्टी आदित्यच्या नावे केलेली असते. आता वकील साहेब तेच पेपर घेऊन सागरच्या घरी आलेले असतात. आता वकील साहेब सागरला म्हणू लागतात, साहेब, तुम्ही ज्याप्रमाणे पेपर तयार करायला सांगितले होते त्याचप्रमाणे पेपर तयार झाले आहेत. आता सागरच्या हातात ते पेपर देतात. आता सागर ते पेपर चेक करत असतो. तर वकील साहेब सागरला म्हणू लागतात, सागर साहेब, हे घर तुम्ही आदित्यला गिफ्ट म्हणून देत आहात आणि सावनी मॅडम फक्त त्याच्या केअरटेकर असतील असं यामध्ये मेन्शन केलं आहे, हवं तर तुम्ही चेक करू शकता. तर सागर म्हणू लागतो, ते सगळं ठीक आहे, परंतु पुढे जाऊन सावनी क्लेम वगैरे काही करू शकत नाही ना. तर आता वकील साहेब म्हणू लागतात, नाही, तसं सावनी मॅडम काही करू शकत नाही, कारण तसं त्यांना करताही येणार नाही. सागर म्हणतो, तर मग ठीक आहे. आता वकील साहेब म्हणू लागतात, तुम्ही एकदा सही केलात की हे पेपर आपण पुढच्या प्रोसेससाठी देऊ शकतो आणि लवकरच हे घर आदित्यच्या नावे होऊ शकतं. आता सागर सही करत असतो. आता हे सगळं काही सावनीने पाहिलेलं असतं. आता सावनी मनातून खूप खुश होते आणि मनाशीच म्हणू लागते, माय डिअर सागर, अरे मी जरी क्लेम करू शकले नाही तरी सुद्धा इनडायरेक्टली का होईना, परंतु हे घर माझ्याच ताब्यात असणार, त्यामुळे हे घर आता माझ्या ताब्यात. आता बघा मी तुम्हाला कसं नाचवते. तर दुसरीकडे सागर पेपरवर सह्या करत असतो. तर तेवढ्यातच सावनीला रागिणीचा मेसेज आलेला असतो की क्लबमध्ये भेटूया. तर आता सावनी त्यांना मेसेज करत म्हणते, क्लबमध्ये काय आहे, क्लबमध्ये भेटण्यापेक्षा इथे या, इथे तर आज मुक्ताची मंगळागौर आहे, मज्जा करू आणि तिचीही मज्जा घेऊ, असं म्हणत आता सावनीने आपले पुढचे डावफेच आखायला सुरुवात केलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ताच्या मंगळागौरीला सुरुवात होते. तर मनीषाताईंनी सांगितल्याप्रमाणे पिंग्यापासूनच सुरुवात झालेली असते. तर आता इंद्राताई आणि माधवीताई पिंगाचा खेळ खेळत असतात. तर माधवीताई म्हणत असतात, लेक माझी ग सुन झाली तुझी आहे डॉक्टर ग पिंगा ग बाई पिंगा. तर आता इंद्राताई प्रतिउत्तर करत म्हणतात, लेख माझा जावई हाय ग तुझा CEO एका कंपनीचा पोरी पिंगा ग पोरी पिंगा. आता दोघांची जुगलबंदी छान रंगात आलेली असते. आता त्या दोघांची जुगलबंदी पाहून मुक्ता आणि स्वाती सर्वांनाच खूप मज्जा येत असते. सर्वजण खूप खुश असतात आणि आनंदात मंगळागौरीचा खेळ चालू असतो. आता पिंग्याच्या खेळात माधवीताई म्हणू लागतात, लेक माझी ग सून आहे ग तुझी आहे सुंदर दिसायला पोरी पिंगा ग पोरी पिंगा. तर इंद्राताई त्यांना प्रतिउत्तर करत म्हणतात, लेक माझा ग जावई तुझा ग आहे रुबाब त्याचा भारी पोरी पिंगा ग पोरी पिंगा. आता या सगळ्याचं कोमल शूटिंग करून घेत असते. तर मुक्ता या दोघांच्या जुगलबंदीवर खूप हसत असते. तर त्यानंतर इंद्राताई आणि माधवीताई यांच्यामध्ये पिंग्याचा खेळ खूपच रंगात आलेला असतो. पिंगा पूर्ण झाल्यानंतर सर्वजण त्यांचं टाळ्या वाजवून कौतुक करू लागतात. तर आता माधवीताई मुक्ताला म्हणतात, अगं मुक्ता, तू काय बघतेस, अगं तुझीच तर मंगळागौर आहे, आम्ही बाबा झालो आहोत पिंगा घालून, चल चल मुक्ता आता झिम्मा खेळूया, असं म्हणत आता माधवीताई मुक्ताला झिम्मा खेळण्यासाठी बोलवतात. आता सर्वजण झिम्मा खेळत असतात. आता झिम्म्याचा खेळ खेळण्यामध्ये मुक्ताला तर खूप मज्जा येत असते. आता झिम्मा खेळून झाल्यानंतर आता इंद्राताई आणि मुक्तांमध्ये खेळ रंगतो, तो म्हणजे अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाई.
आता दोघंही अगदी खूप छान खेळ खेळतात. तर आता दोघांचं एकमेकांवरील प्रेम पाहून माधवीताईंना तर भरून आलेलं असतं. तर माधवीताई म्हणू लागतात, खूप छान आहे इंद्राताई, तुमची सून तर तुमचं सगळं काही लुटणारच आहे. आता सर्वजण हसू लागतात. तर मुक्ताही लाजत असते. तर तेवढ्यातच तिथे सावनी येते आणि म्हणते थांबा. आता मात्र सर्वजण पाहतात तर तिथे सावनी आलेली असते. आता सावनीला तिथे पाहून सर्वांनाच धक्का बसतो. आता माधवीताई इंद्राताईंना विचारतात, अहोस इंद्राताई, ही सावनी काय करत आहे इथे आणि हिला कोणी बोलावलं? तर आता इंद्राताई म्हणतात, मीच तर बोलावलं आहे. तर माधवीताई म्हणतात, अहो कशाला, तुम्हाला तर माहीतच आहे ना ही काय करणार आहे. तर माधवीताईंना इंद्राताई म्हणू लागतात, काही नाही हो, अहो तिची जी कमेंट आहे ना ती आता ही मंगळागौर खेळल्यानंतर मस्त उतरणार आहे, कारण आपली मुक्ता तिची चांगली जिरवणार आहे. तर माधवीताई इंद्राताईंना म्हणतात, अहो पण तुम्हाला माहीत आहे ना ही काही करू शकते. तर इंद्राताई म्हणतात, नाही नाही, ती काही करणार नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कसं आहे ना, रात्रभर पिठाची गिरणी आणि दिवसभर मेकअपचं दुकान, या पलीकडे तिला काही येत नाही आणि आता मुक्ताच तिचा मात चांगल्या प्रकारे उतरवणार आहे. आता इंद्राताईंनी सावनीचा चांगलाच अपमान केलेला असतो आणि म्हणूनच सावनीला इंद्राताईंचा खूप राग येत असतो. परंतु मुक्ताला हे सगळं पाहून धक्काच बसतो. तर इंद्राताई म्हणू लागतात, अहो माधवीताई, तुम्ही काळजी करू नका, ती काही करणार नाही. त्यामुळे आता आपली मुक्ताच बघा तिला कशी उडवून लावेल. आता मात्र सावनीला खूप जळफळाट होतो आणि सावनी आपल्या मैत्रिणींना घेऊन पुढे येत म्हणते, चला ग करूया सुरुवात, असं म्हणत इंद्राताईंना मध्ये ठेवत सावनी आता गोफ विनूबाई गोफ विनू हे फुगडीचं गीत म्हणत इंद्राताईंचा अपमान करू लागते. आता मात्र हे मुक्ताला सहन होत नसतं. आता मुक्ता ही रागाने सावनीकडे पाहू लागते. तर माधवीताई म्हणू लागतात, कसलं केळीचं पान, आपले तर कानच फाटले आहेत आणि सगळ्यांचं डोकंच उठलं आहे. आता मात्र सावनी ही रागानेच माधवीताईंकडे पाहू लागते. तर त्यानंतर सर्वजण आता मंगळागौरीच्या खेळाला सुरुवात करतात. आता सावनी आणि मुक्ता यांच्यामध्ये जुगलबंदी सुरू होते. सावनी आणि मुक्ता सुपाचा खेळ खेळत असतात. आता सुपाचा खेळ रंगत आलेला असतो आणि मुक्तालाही ती मज्जा वाटत असते. परंतु सावनी ही मुक्ताकडे रागाने पाहते आणि तिच्या नकळतपणे तिला पाडण्यासाठी तिच्या जवळ जात असते. परंतु त्याच वेळी सावनीचा तोल जातो आणि सावनीच्या हातून सूप खाली पडतं आणि सावनीच या खेळामध्ये हरते. तर आता माधवीताई म्हणतात, हे सूप 101चं. तर मुक्ता म्हणू लागते, हे सूप 102चं सुद्धा आहे, हे दोन्ही घराचं सूप आहे. आता सर्वजण मुक्ताचं कौतुक करू लागतात. आता मात्र सावनी खूप चिडलेली असते. तर सावनीच्या मैत्रिणी सावनीला म्हणतात, अगं नक्की तू कोणाची हार बघायला आम्हाला इथे बोलावलायस, तुझी की तिची? तर आता सर्वजण मुक्ताचं कौतुक करत आहेत. हे पाहून मात्र सावनीला खूप राग आलेला असतो. आता सर्वजण फुगडी घालत असतात. आता सर्वांच्या फुगड्या घालून झाल्यानंतर माधवीताई मुक्ताला म्हणतात, आता मुक्ता तू सुद्धा फुगडी खेळायची आहे आणि म्हणूनच मुक्ता ही फुगडी खेळण्यासाठी पुढे येते. तर आता मुक्तासोबत फुगडी खेळण्यासाठी एक ताई पुढे आलेले असतात. परंतु सावनी त्यांना बाजूला करत आता स्वतः मुक्तासोबत फुगडी घालायला घेते. परंतु आता सावनी मुक्ताला पाडण्याचा प्लॅन करत असते. परंतु मुक्ताचा तोल जातो. पण मुक्ताला सावरण्यासाठी सागर तिथे आलेला असतो. आता सर्वजण पाहून खूप खुश होतात. आता सागरने मुक्ताला सावरलेलं असतं. आता सागर मुक्ताला हात देत म्हणतो, आता एक फुगडी नवऱ्यासोबत सुद्धा, माझ्या सुंदर बायकोसोबत मला एक सुंदर फुगडी घालायची आहे. आता हे ऐकून सर्वांनाच तर आश्चर्य वाटू लागतं. सर्वजण म्हणतात, काय हे? तर आता मुक्ताही सागरला हात देते आणि दोघंही फुगडी घालायला सुरुवात करतात. आता मात्र सावनीचा चांगलाच जळफळाट होतो. तर आदित्यला खूप राग आलेला असतो आणि म्हणूनच आदित्य म्हणू लागतो, पप्पा ही चिटिंग आहे. परंतु आदित्यच्या बोलण्याजवळ दुर्लक्ष करत सागर आणि मुक्ता अगदी प्रेमानेच फुगडीचा खेळ खेळत असतात. आता मात्र आदित्य रागाने सागर आणि मुक्ताकडे पाहू लागतो. तर त्यानंतर सागरला चक्कर येते. तर मुक्ताही सावरत असते. तर माधवीताई म्हणतात, उलटं फिरव त्यांना, म्हणजे त्यांना बरं वाटेल. तर मुक्ताही सागरची काळजी घेत त्याला उलटं फिरवते आणि म्हणते, आता बरं वाटतंय ना सागर? तर आता सावनीच्या मैत्रिणी त्याच संधीचा फायदा घेत म्हणू लागतात, एक मिनिट, हा तर बायकांचा खेळ आहे ना, मग हे इथे काय करत आहेत? हो हो असं म्हणत आता सावनीच्या सर्व मैत्रिणी सागरला म्हणू लागतात, ही चिटिंग आहे चिटिंग. तर माधवीताई म्हणतात, त्याचं काही नाही. तर आता माधवीताई सागरला म्हणतात, सागरराव, अहो ह्या खेळाची चिटिंग वगैरे काही नाही, ही जी काही माणसं आली आहेत ना तीच चिटिंग करून इथे आली आहेत. तर आता सागर आणि मुक्ता हसू लागतात. त्यानंतर माधवीताई म्हणतात, अहो सागरराव, हा तर बायकांचाच खेळ आहे, त्यामुळे तुम्ही आलात तरी चालेल. सागर म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, तुम्ही खेळा, आता मी आलोच. तर आता माधवीताई म्हणतात, एक मिनिट, अहो तुम्ही इथे आलाच आहात तर तुम्हाला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. सागर म्हणतो, काय? तर माधवीताई म्हणतात, हो, आता या सुंदर बायकोचं एवढं कौतुक केलात, मग आता या सुंदर बायकोसाठी एक उखाणा तर होऊनच जाऊ दे. तर आता सर्वजण सागरला आग्रह करू लागतात की उखाणा तर व्हायलाच हवा. तर सागर म्हणतो, नाही, मला उखाणा वगैरे येत नाही. परंतु आता त्याचवेळी स्वाती ही सागरला खुणावूनच सांगते
की मोबाईलमध्ये बघ. आता माधवीताई ते पाहतात आणि सागरला म्हणू लागतात, हे काय चाललंय, बहीण भावाची चिटिंग चालली आहे. ठीक आहे, मी दुर्लक्ष करते, परंतु उखाणा तर व्हायलाच पाहिजे. तर मुक्ताही सागरला म्हणते की हो, उखाणा तर व्हायलाच पाहिजे. तर आता सागर म्हणतो हो हो, मला उखाणा वगैरे काही येत नाही आणि मी मोबाईलमध्येही पाहणार नाही, कारण आज माझी बायको एवढी सुंदर दिसते, तर तिच्यासाठी मी उखाणा तर घेऊच शकतो. आता मात्र सावनीला धक्काच बसतो. सावनी ही रागाने सागरकडे पाहू लागते. आता सर्वजण सागरला उखाणा घेण्यासाठी आग्रह करू लागतात. तर सागर उखाणा घेत म्हणतो की हो, मी उखाणा घेतोय. आता सागर उखाणा घेतो की सईसोबत भातुकली आणि आदित्यसोबत खेळतो मी क्रिकेट. सईसोबत भातुकली आणि आदित्यसोबत खेळतो मी क्रिकेट. नऊवारी साडी नेसून आणि नथ घालून मुक्ताने काढली माझी विकेट. तर आता सर्वजण सागरचं कौतुक करू लागतात. तर मुक्ताही लाजू लागते. तर इंद्राताई म्हणतात, हा उखाणा सगळ्यांना तर आवडला आहे, काही लोकांना आवडला नसेल, परंतु ठीक आहे. तर आता सागर आणि मुक्ता एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तर आता माधवीताई मुक्ताला म्हणतात, तुम्ही काय लाजताय मुक्ता मॅडम, आता तुम्ही सुद्धा घ्या एक उखाणा. आता मुक्ता ही विचार करू लागते. तर तेवढ्यातच कोमल ही मुक्ताला म्हणते, वहिनी अगं तू छान खूप मोठा असा उखाणा घे, अगं आजकाल तो ट्रेंड आहे आणि हो, असा जर उखाणा घेतलास ना तर मी त्याची एक रील बनवेन आणि ती पोस्ट करेन, अगं बघ किती व्हायरल होईल. वहिनी प्लीज माझ्यासाठी उखाणा घे. तर आता कोमलच्या आग्रहाखातर मुक्ता ही उखाणा घ्यायला सुरुवात करते. तर मुक्ता ही म्हणू लागते, माझ्या आईने रेखली आज दारात छान रांगोळी, माझ्या आईने रेखली आज दारात छान रांगोळी, सगळ्यांचा मान ठेवून नाव घेण्याची माझी पाळी. माधवी आणि पुरुषोत्तम गोखल्यांची लेख मी, सून मी जयवंत इंद्रा कोळींची, वहिनी मी मानाची, राणी दिलदार राजाची. राजा म्हणे का रुसली राणी, हवे ते दागिने आणून द्या कोणी, पाटल्या तोड्या येवल्याची पैठणी आणा कोणी, नको मला हार भरला माझा गळा, इथे जमला माझ्या माणसांचा मेळा. दागिन्याहून भारी काळी पोतं माझी नवी, सासर माहेरची माया हवी, लाख मुलाचा संसार हाच माझा दागिना, तुम्हा सगळ्यांसाठी घेते मी उखाणा. नको मला मोहनमाळ, नको मला ठुशी, सागररावांच्या खुशीत आहे माझी खुशी. आता मुक्ताने खूप छान असा उखाणा घेतलेला असतो. तर सर्वजण मुक्ताचं कौतुक करू लागतात. आता सागर तिथून निघून गेल्यानंतर आता सावनी ही मुक्ताला म्हणू लागते, आता खेळ होणार तो म्हणजे मुक्ता आणि माझ्यात. आता सावनीचं हे बोलणं ऐकून माधवीताई तर डोक्यालाच हात मारतात. तर सावनी ही मुक्ताला म्हणू लागते, मुक्ता आजपर्यंत तू जिंकली असशील, कारण तुझ्या तोडीस तोड खेळणारं कोणी नव्हतं, परंतु आज मी आहे. आज बघते ना तू कशी जिंकतेस. आता ही सावनी तुला काही जिंकू देणार नाही. तर मुक्ता मात्र काहीच प्रत्युत्तर करत नाही. तर आता मात्र सामना रंगतो तो म्हणजे मुक्ता आणि सावनीमध्ये. आता त्या दोघांमध्ये चौथीच्या भांडणाची जुगलबंदी चालू होते. आता मुक्ता ही सावनीला चांगलीच प्रत्युत्तरं देत असते, परंतु सावनीला मात्र पुढे काही बोलायला आठवतच नसतं. तर मुक्ता ही सावनीला विचारते, काय झालं सावनी, पुढे काही आठवत नाहीये का गं, का गं, असं ती पुन्हा पुन्हा बोलू लागते. परंतु सावनी ही मुद्दामून मुक्ताला पाडण्यासाठी तिच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न करते, परंतु यामध्ये सुद्धा सावनीच खाली पडते. आता सावनीचा चांगलाच पोपट झालेला असतो. तर सर्वजण सावनीवर हसू लागतात. तर आता माधवीताई आणि सर्वजण मुक्ताचं कौतुक करत म्हणतात, मुक्ता जिंकली. तर आता स्वाती म्हणते, मुक्ताई जिंकली ग सई. तर सई खूप खुश असते. तर आदित्य खूप नर्वस असतो आणि म्हणूनच स्वाती म्हणू लागते, आधी अरे ठीक आहे, गेम आहे तो. तर आता स्वाती सुद्धा आदित्यची समजूत काढते. तर सई सुद्धा आदित्यला म्हणू लागते, आदी दादा तू नको रे असा स्वतःला त्रास करून घेऊ. आता मात्र सावनीचा जळफळाट होत असतो. तर सर्वजण सावनीला चिडवत असतात. तर सावनीच्या मैत्रिणी सावनीवर खूप चिडलेले असतात. तर त्यानंतर सर्वजण खुश असतात. तर सावनी एका बाजूला जाऊन बसते. तर माधवीताई म्हणतात, कुठे गेली ही कागं कागं करणारी. आता इंद्राताई सावनीच्या समोर येतात आणि सावनीला म्हणतात, का गं काय झालं, पुढे काही बोलायला सुचत नव्हतं का, शेवटी हरलीसच ना आमच्या मुक्ताच्या समोर. आता सावनी ही रागानेच मनाशीच म्हणते, मुक्ता तू जिंकली आहेस ना, घे तुला हवा तेवढा आनंद साजरा करून घे, परंतु पुढच्या खेळात मी तुला अशी काय हरवणार आहे, फक्त हरवणारच नाही तर तुला मी जमीनदोस्त करणार आहे. आता बघ ही सावनी काय करते. आता सावनीशी पंगा घेतलायस ना, आता ही सावनी तुला चांगला धडा शिकवणारच, असं म्हणत सावनी ही रागानेच मुक्ताकडे पाहू लागते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सावनीच्या मैत्रिणी सावनीला म्हणतात, सावनी अगं तू तर तिच्यासमोर प्रत्येक वेळी हरतच आहेस, यासाठीच तू खेळात भाग घेतलायस का. तर सावनी म्हणते की नाही, आता मी पुढचा खेळ असा काही टाकणार आहे की त्यामध्ये मीच जिंकणार आहे आणि ही मुक्ता जमीनदोस्त होणार आहे. आता बघा मी काय करते. तर आता सावनीच्या मैत्रिणी विचारतात की सावनी अगं तू नक्की काय करणार आहेस. तर सावनी म्हणते की उद्या सागर आदित्यच्या नावावर संपूर्ण प्रॉपर्टी करणार आहे, हे घर आदित्यच्या नावे होणार आहे, म्हणजेच हे घर आदित्यच्या नाही तर माझ्या नावे होणार आहे. मग या घराची
मुक्ताची मालकीण मी होणार आहे असे हे सगळं काही बोलत असताना आणि सावनी हे सगळं काही स्वप्न रंगवत असते आणि आपल्या मैत्रिणींना सांगत असते. हे सगळं मुक्ताने ऐकलेलं असतं. आता मात्र मुक्ताला धक्का बसतो. आता मुक्ता सावनीला कशाप्रकारे धडा शिकवेल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजच्या मालिकेचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.